तर हाय फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आज आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सर्वांना गुड मॉर्निंग. तर बघा आम्ही आज काय बनवतोय. हाय, आम्ही आज आलेलो आहे मामाच्या गावी. आज रविवार आहे, संडे आहे, सुट्ट्या असते काय बनवतोय सांगा पहिले. तर आम्ही मामाच्या गावी आलो, त्यामुळे चिकनची पार्टी आहे मामींकडून मामांकडून आम्हाला. तर मी आता चिकनची भाजी बनवणार आहे. तर चला आपण बनवूया भाजी. तर बघा हो इकडे बघा काय आहे. भाऊजी आमचे आज आलेत गावावरून. तर चला आपण चिकनची भाजी बनवूया आणि खाऊया. काय बनवलंय? अश्विनी तुला आमच्या घरी येऊन कसं वाटतंय? अश्विनी भाजी करते, चिकनची भाजी. मामीने चिकन आणलेलं आहे आज. हे पहा चिकन, एकूण चिकन आहे 3 किलो. तर आम्ही पोटभर चिकन खायचं. तर आम्ही आज मामाच्या गावी आलेलो आहे. इकडे पहा, इथे मामा आहेत. मामा इकडे बघा, हे पहा आमचे मामा आहेत. इथे आमचे मामा आहेत. इथं बारका बंधू बसलेला आहे. त्याच्यानंतर इथं आता काय जस्ट आता 11 वाजलेले आहेत. तर आमच्या मामाने मामीने आमच्याला पाहुणचार म्हणून मटण आणलेलं आहे. चिकन बनवायचं काम चाललेलं आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, आज खास म्हणजे चिकन कोण बनवतं माहिती आहे? मामी बनवत नाही, आमची दिदी पण आहे, दिदी बनवत नाही, तर माझी बायको बनवते आज चिकन. बायको, कसं चिकन बनवायचं आहे आज? छान ना, खूप छान. कसं काय रेसिपी मला सांग ना, कसं बनवायचं? रेसिपी नंतरच्या व्हिडिओमध्ये. बरं ठीक आहे. चिकन आता बनवायची तयारी चाललेली आहे. ते पहा, चुलीवरती चिकन आहे. चुलीवरचं चिकन खाण्यासाठी खूप चांगलं. हा फ्रेंड्स, सर्वांना गुड मॉर्निंग. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही आलेलो आहे मामाच्या गावी तांदळवाडी येथे. आज मला ऑफिसला सुट्टी असते, संडे असल्यामुळं. तर आज एन्जॉय करा म्हटलं सर्वांनी. तर पहा, आज मामाच्या गावी असल्यामुळे खूप छान वातावरण आहे. लहानपणी आम्ही यायचो मामाच्या गावी, त्यावेळेस भरपूर मुलं असायची शेजारची, इथली तिथे. आज प्रत्येकजण कामाच्या व्यापारात असल्यामुळं आज आमची कोणाची भेट झाली नाही. तिथे मामाचा मुलगा आहे तिथे, ओम म्हणून, आगवणे म्हणून. तर असं खूप छान मामाच्या घरी वातावरण आहे. लहानपणी झाडं जरा कमी होती, आता झाडं वाढलेली आहेत. हा बा आमच्या बहिणीचा मुलगा आहे. हर्षद, कसं वाटतं रे तांदळवाडीला, बारामतीला? छान वाटते ना? कसं उन्हाळ्यात सुट्टी लागली ना? कधी लागली उन्हाळ्याची सुट्टी तुला? परवापासून लागले. परीक्षा झाली ना तुझी? पेपर कसे गेले तुझे सांग मला. छान गेले ना? अभ्यास केला ना? हां, तर ते चांगले मार्क्स पास हो, मोठा हो. हां, मोठा झाल्यावर काय व्हायचं तुला? काय बनायचं मोठं झाल्यावर? हां, पोलीस बनायचं? बरं, पोलीस. हे पहा, आधीला मामाच्या गावी आमच्या लहान छोटी झाडं होती. तर आता खूप मोठी झाडं झाली आहेत. याच्यामध्ये झाडांमध्ये आंब्याची काही झाडं आहेत, काही नारळाचे आहेत, काही चिकू आहेत, सीताफळाचं झाड आहे. असं बाग बनवले मामाने आमच्या. असं खूप छान बाग बनवले, नारळाचं. असं खूप छान वातावरण इथं आल्यावर आम्हाला करमून जातं. असं छान वातावरण केलेलं आहे. म्हणजे झाडांची वगैरे काळजी घेतली जाते असे खूप छान. तर आता सध्या आम्ही पाहुणे म्हणून आलो आहे मामाच्या गावी, त्याच्यामुळं मामींनी जेवण बनवलेलं आहे. जेवणाला काय आणलं आहे पाहू की आपण. अरे वा वा, मामी आज तुम्ही जेवणाला चिकन आणलेलं दिसतंय. चिकन आहे ना? हे पहा, मामीने चिकन शिजाय टाकलेलं आहे. खूप छान असं मामीच्या हातचं गावरान पद्धतीचं चिकन खायचं आहे आज. मामी सांगा, किती किलो आणले चिकन आज आमच्यासाठी? हां, 2 किलो आणलेलं आहे. बघा, मामीचं प्रेम असं आहे बाच्यांवर, सगळ्यांवर. हां, 2 किलो चिकन बनवलेलं आहे माझ्यासाठी, माझ्या बायकोसाठी बनवलेलं आहे खाऊ. हां, किती वेळ लागेल मामी शिजायला? अर्धा तास शिजून निघेल ना? म्हणजे आमचं आतापासूनच आम्ही उपाशी राहतोय असं ठरवलंय बरं का. काहीच खाणार नाही, चिकनच खाणार आहे तुमच्या हात. हे पहा, इथे माझी बायको आहे. आम्हा सगळ्यांना चिकन खायचंय. दूर जातो बाळा डोळ्यामध्ये. हे पहा, ही सिटीमध्ये असल्यामुळं आणि गॅसवर कंटिन्यू स्वयंपाक करत असल्यामुळं चुलीचा कधी असा अनुभव नाही, डोळ्यात दूर जातोय. तर बघा असं मी चिकन शिजायला टाकलं आणि हे दोघं जण राखण बसलेत. ह्यांना वाटतं कधी शिजलं आणि कधी खाईल असं झालंय. बघा बघा कशी बसलेत वाट बघत. राखण बसल्यात. तर आता ते शिजत आलंय, मग आम्ही खाणार आहेत. तर चला.
मित्रांनो, तर तिथं पहा मटण शिजत आहे. तिथं पलीकडे माझी बायको आता शिजवायचं काम चाललेलं आहे. तिथे माझी बहीण आहे, ती बघा कशी बघते बघा बहीण, शिजलं का नाही, शिजलं का नाही, शिजलं का नाही, शिजलं का नाही. बघा हे दोन जोड कधी ताटात येईल असं बघतात, कधी मी जेवण कधी पोट भरेल असं वाटतं यार. मोबाईलमध्ये बघतात. दिदा किती वेळ लागेल बाळा, किती वेळ लागेल? अर्धा तास लागेल. मग काय आता आम्ही असंच मासे मारत बसायचं का? भूक लागलेलं आहे. भाकरी काय करायचं त्या 5 मिनिटात. तो बायको म्हणते, बायको किती वेळ लागेल बायको? 5 मिनिटं लागेल. बर 5 मिनिटात मग माझं तोपर्यंत रस्ता तरी पिऊन होईल माझा. तका शिजलं का नाही, शिजलं का नाही, सारखं चालू आहे, सारखं शिजलंय शिजलंय शिजलंय. तर बघा अशा प्रकारे मी अशी भाजी बनवली आणि इकडे हे सगळे खायला बसलेत. या खायला सगळे खायला बसलेत. तर चला आता आपण जेवण करू. तर बघा आता जेवण सगळ्यांना वाढून घेतलंय, सगळे जेवायला बसलेत. हो छान झाली का भाजी? एक नंबर. अहो खाल्ली की, खोटं का बोलताय? हो छान झाली का? खूप छान भाजी झालेली आहे, एक नंबर झालेली आहे. काय करता तुम्ही? पाहूनच वाटतंय मला की जिभेला पाणी सुटलंय माझ्या. खावा मग लवकर. खूप छान. मी आता खाणार आहे भाजी. तर चला आपण आता जेवण करूया. तर बघा मामीने आज आम्हाला दोघांना एका ताटात जेवायला दिले. एका ताटात जेवणाचा आनंद हा वेगळाच असतो. खूप आनंद. 2 घास जास्त जातात एका ताटात जेवल्यावर. काय ना बरोबर का? हा खूप छान भाजी छान झालेली आहे. माझ्या बायकोने बनवलेली आहे भाजी, एकदम खूप छान. बघा आता आम्ही जेवण करून बसलोत आणि आम्ही स्प्राईट आणली सगळ्यांनी. ओमनी जाऊन स्प्राईट घेऊन आलीत. तर बघा इथं मामा बसलेत, इकडं ताई आणू, तिकडं ओम, मामा, मामी सगळे बसलेत. आम्ही आता ऊन वाढलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही थंड पित आहे, जरा पोटाला आराम द्यावा गार म्हटलं. तर चला आता आम्ही स्प्राईट पितो. जेवण हे केलं ना आम्ही आलो. दादा इथं अंधार पडला मामीची इथं मंदिरात. तिथं आहे भैरवनाथाचं मंदिर. तिथं आज रविवारची होती आरती, त्यामुळे आम्ही इथं आलो. थांबा तर तुम्हाला मंदिर दाखवते. तर बघा असं मंदिर आहे आणि इथं होती आता आरती भैरवनाथाची. आम्ही आरती केली आणि आता चाललोत घरी. बघा आता आम्ही मामाच्या घरून चाललो घरी. हे मला न्यायला आले होते, तर आम्ही चाललो आता घरी. आमचा ब्लॉग कंटिन्यू केल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला असंच प्रेम द्या. आमचे व्हिडिओ रोज बघत जावा. मी रोज 11 वाजता व्हिडिओ सोडते, तर तुम्ही बघत जावा. आता आम्ही जातो घरी. थँक्यू.